सध्या संगमेश्वर परिसरात मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. मात्र हे काम सुरू असताना या परिसरात कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस रोड अथवा पादचारी पूल बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. खोदलेल्या रस्त्यामुळे पादचारी चरात पडून जखमी होत आहेत. 2 दिवसांपूर्वी अक्कासाहेब बापू पवार या 85 वर्षीय वृद्ध महिला चरात पडल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला दुखापत झाली. तर येथील भांडी विक्रेते आपल्या मुलीला शाळेत घेऊन जात असताना वाहनाला साईड देताना त्यांची दुचाकी घसरली. सुदैवाने गंभीर अपघात झाला नाही. यामुळे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. माझं नाव दिलीप लक्ष्मण रहाटे. काय एकंदर तुमच्या म्हणजे ह्या सर्व्हिस रोड संदर्भात काय एकंदर अडचण आहे? माझ्याकडं सर्व हायवेचे ऑफिसर आणि कॉन्ट्रॅक्टर भेटायला आले. आम्ही इथं रस्ता करतो, तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हटलं नक्की करा. म्हटलं आमचं काही म्हणणं नाही. म्हटलं आम्ही आमचं दुकान म्हटलं पूर्णपणे आज घेतो, तुम्हाला म्हटलं रस्ता करण्यासाठी व्यवस्थित मार्ग मोकळा करून देतो. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पहिला तर सर्व्हिस रोड करू. 1 आठवडा झाला तरी त्यांनी सर्व्हिस रोड केला नाही. आणि नंतर त्यांनी काय केलं, आमचं सर्व्हिस रोड न करता हायवेचं काम चालू केलं. आणि हायवेचं काम चालू केल्यामुळं आमच्याकडे सतत 4 दिवस झाले एकही गिऱ्हाईक आमच्या दुकानामध्ये येत नाही, रस्ता बंद असल्यामुळे. एकही गिऱ्हाईक येत नाही. त्यामुळे मी आज असा निर्णय घेतला की रस्त्याला उभं राहून तिथं गाडी लावून त्यांना सांगितलं माझा जर सर्व्हिस रोड चालू करणार असाल तरच तुम्हाला मी परमिशन देतो चालू करायला. ही एक घटना झाली. दुसरी घटना, इथं रोड गेला, रोडच्या बाजूला गर्डर नाही. रोडच्या बाजूला कुठलीही सुरक्षित गर्डर सिस्टीम नसल्यामुळं बऱ्याचशा गाड्या खाली पडत आहेत. एक वयस्कर बाई एकदा रस्त्यावरून खाली पडली, तिच्या डोक्याला मार आला, तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तिला आम्ही तिथे उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात. एक मोटरसायकल पडली, त्याच्यामध्ये एक मुलगी पडली. अशा सारख्या वारंवार घटना घडत आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोड दाखवायला डायव्हर्शन बोर्ड नसल्यामुळं बरेचसे लोक चुकीच्या पद्धतीने गाड्या आपल्या रॉंग साईडला घेऊन जात आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक परत जाम होतं आहे. तो एक भरपूर मोठा त्रास होतो इथल्या स्थानिक लोकांना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.